नमस्कार मैत्रिणींनो, आज मी तुमच्यासाठी काही युजफुल किचन टिप्स घेऊन आलेली आहे। त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे पापड भाजण्यासाठी। पापड ज्यावेळेस आपल्याला भाजायचे असतात त्यावेळेस गॅस चालू करून आपण या पद्धतीने चिमट्याच्या मदतीने हे पापड भाजून घेत असतो। पण पापड भाजण्यासाठी जर आपल्याकडे चिमटाच नसेल तर हे पापड भाजण्याचा प्रयत्न आपण हाताने करत असतो, त्यामुळे आपले हात सुद्धा भाजायला लागतात। त्यामुळे आपल्याकडे जर असा चिमटा नसेल तर त्याच्याऐवजी आपण पापड भाजण्यासाठी कशाचा उपयोग करायचा ते आता तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी आणखीन एक पापड घेतलाय आणि इथे ही एक पकड घेतलेली आहे। आता या पकडीचा जो पाठीमागचा पकडण्याचा भाग असतो तो भाग इथे आपण पापड पकडण्यासाठी वापरणार आहोत आणि या प्रकारे पापड पकडीमध्ये पकडून आपण या पद्धतीने गॅसवरती हा पापड भाजून घ्यायचा आहे। आता इथे तुम्ही बघू शकता हे दोन्ही पापड किती व्यवस्थित भाजले गेलेले आहेत। इथे एक पापड आपण पकडीचा वापर करून भाजलेला आहे आणि एक चिमट्याचा वापर करून भाजलेला आहे। त्यामुळे पापड भाजण्याची ही ट्रिक तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे नवीन मिरच्या आणल्यानंतर फ्रीजमध्ये ज्या अशा थोड्या मिरच्या शिल्लक राहिलेल्या असतात त्यासाठी आहे। अशा प्रकारे थोड्या शिल्लक राहिलेल्या मिरच्या आपण कशा प्रकारे उपयोगात आणायच्या ते आता आपण बघणार आहोत। त्यासाठी इथे मी एक छोटा डब्बा घेतलेला आहे। आता इथे आपण चाकू घेऊन या मिरच्या आपल्याला कट करून घ्यायच्यात। या प्रकारे छोट्या छोट्या तुकड्यामध्ये आपण या मिरच्या कट करून घ्यायच्यात। अशा पद्धतीने त्या अर्ध्या मिरच्या मी इथे कट करून घेतलेल्या आहेत। अशा कट केलेल्या मिरच्या आपल्याला काही भाज्यांसाठी लागत असतात, त्यामुळे या पद्धतीने शिल्लक राहिलेल्या मिरच्या तुम्ही कट करून ठेवू शकता। आणि या ज्या काही शिल्लक राहिलेल्या मिरच्या आहेत त्याची आपल्याला पेस्ट तयार करून ठेवायची आहे। पेस्ट सुद्धा आपल्याला काही भाज्यांसाठी लागत असते, त्यामुळे तुमच्या सुद्धा फ्रीजमध्ये अशा शिल्लक राहिलेल्या मिरच्या असतील तर या पद्धतीने दोन प्रकारे तुम्ही त्या स्टोर करून ठेवू शकता। आता याचं आपण झाकण लावून घेऊया। या पद्धतीने तुम्ही जर मिरच्या स्टोर करून ठेवल्या तर तुमचा वेळ सुद्धा खूप वाचणार आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे मी ब्लाउज घेतलेला आहे। हा ब्लाउज तुम्ही बघू शकता, ज्यावेळेस आपल्याला या ब्लाउजची घडी घालायची असते त्यावेळेस ती आपण या पद्धतीची साधी सिंपल अशी घडी घालून ठेवतो आणि अशा प्रकारे ब्लाउजची घडी घातल्यामुळे त्या ठिकाणी ती व्यवस्थित राहत सुद्धा नाही आणि त्या ठिकाणची जागा सुद्धा खूप जाते। त्यासाठी या ब्लाउजची घडी आपण कशा प्रकारे व्यवस्थित घालायची त्यात आपण बघणार आहोत। त्यासाठी हा ब्लाउज आपण या पद्धतीने व्यवस्थित असा ओपन करून घेऊया। ओपन करून झाल्यानंतर ब्लाउजची जी हुक्स आहे ते वरच्या बाजूचे आणि खालच्या बाजूचे ते अगोदर व्यवस्थित लावून घेऊया। हुक्स लावून झाल्यानंतर मधोमध हा ब्लाउज आपल्याला फोल्ड करायचा आहे। फोल्ड करून झाल्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला गळ्याच्या बाजूने तो असा फोल्ड करायचा आहे। या पद्धतीने इथे मी हा फोल्ड करून घेते। या प्रकारे ब्लाउज फोल्ड करून झाल्यानंतर ब्लाउजचा जो खालचा भाग आहे तो आपल्याला मधोमध फोल्ड करायचा आहे। या पद्धतीने तो आता फोल्ड आपण करूया। अशा प्रकारे तो फोल्ड करून झाल्यानंतर आता जो भाईचा वरचा जो भाग आहे तो आपल्याला पकडून खालच्या जो पॉकेट सारखा भाग झालेला आहे त्याच्या आतमध्ये आपल्याला घालायचा आहे। अशा प्रकारचा जो पॉकेट सारखा भाग झालेला आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही वरची घडी या पद्धतीने आतल्या बाजूस असे दाबून घ्यायची। आता तुम्ही बघू शकता अशा प्रकारची या ब्लाउजची घडी आपण घालून घेतलेली आहे। किती छान अगदी छोटीशी घडी आपण याची तयार केलेली आहे ते बघा। त्यामुळे तुम्ही सुद्धा तुमच्या ब्लाउजची अशी छोटी घडी नक्कीच घालून बघा। आता इथे मी तेलाचं रिकामं पॅकेट घेतलेलं आहे। ज्यावेळेस या पॅकेटमधून तेल आपण किटलीमध्ये काढतो त्यावेळेस पॅकेटच्या आतमध्ये तेल शिल्लक राहतं। त्यासाठी हे तेल काढण्यासाठी आपण एखाद्या भांड्यामध्ये हे पॅकेट उभं करतो, जेणेकरून पॅकेटमध्ये जे काही शिल्लक राहिलेलं तेल आहे ते या भांड्यामध्ये निघेल। पण हे पॅकेट ज्यावेळेस आपण भांड्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस ते उभं राहत नाही, ते सारखं सारखं असं खाली पडलं जातं। त्यामुळे या पॅकेटमधून आपल्याला सर्व तेल सहज सोप्या पद्धतीने कशा प्रकारे काढता येईल त्यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचंय। त्या अगोदर हे पॅकेट वरच्या बाजूने आपण कैचीने असं कट करून घेऊया। पॅकेट कट करून झाल्यानंतर आता आतमध्ये जे शिल्लक राहिलेलं तेल आहे ते कशा प्रकारे वापरायचं ते बघूया। त्यासाठी इथे मी चपातीची कणिक घेतलेली आहे। आता या कणकीला तुम्ही बघू शकता मी तेल लावलेलं नाही, पण इथे आपण या पॅकेटमध्ये जे शिल्लक राहिलेले तेल आहे ते आपण या कणकीला कशा प्रकारे लावायचं ते बघणार आहोत। चपातीच्या कणकीला तेल लावलं तर चपात्या मऊ सुद्धा होतात आणि हाताला सुद्धा कणिक चिकटत नाही। त्यासाठी आपण ही कणिक आता या पॅकेटच्या आतमध्ये टाकायची आहे आणि या पद्धतीने ती दाबून घ्यायची। अशा प्रकारे कणिक दाबल्यामुळे पॅकेटच्या आतमध्ये जे काही तेल आहे ते कणकेला लागणार आहे। त्यामुळे या पद्धतीने पॅकेटच्या आतमध्ये जे काही तेल आहे ते आपण असं कणकेला लावून घेऊ शकतो। पॅकेटच्या आतलं तेल कणकेला लावल्यानंतर ही कणिक मळून घ्यायची। आता ही कणिक तुम्ही बघू शकता जराही हाताला चिकटत नाही, त्यामुळे अशा प्रकारे पॅकेटच्या आतमध्ये जे काही तेल आहे ते तुम्ही कणकेला लावण्यासाठी त्याचा वापर करू शकता। ही टिप आहे ती म्हणजे चमच्याच्या या स्टँडसाठी आहे। आता हे चमच्याचं स्टँड तुम्ही बघू शकता, याच्यामध्ये असे वेगवेगळे भरपूर चमचे ठेवलेले आहेत आणि ज्यावेळेस आपल्याला याच्यातून एखादा चमचा घ्यायचा असेल तर तो पटकन मिळत नाही। अशा वेळेस आपल्याला कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे, जेणेकरून याच्यातून आपण सहज कुठलाही चमचा घेऊ शकतो। त्यासाठी आपल्याला अगोदर सर्व चमचे स्टँड मधून बाहेर काढायचे आहेत आणि नंतर या पद्धतीने वेगवेगळे करून घ्यायचे आहेत। जे चमचे एकसारखे आहेत ते चमचे आपण या पद्धतीने एका जागेवरती गोळा करून घ्यायचे आहेत। आता हे सर्व चमचे गोळा करून झाल्यानंतर येथे आपल्याला 2 रबर घ्यायचे आहेत। आता या रबरने आपल्याला जे चमचे जास्त आहेत ते आपण या पद्धतीने गोळा करून ते पॅक करून घ्यायचे आहेत।
अशा पद्धतीने जेवढे चमचे एक्स्ट्राचे होते तेवढे चमचे मी या पद्धतीने रबर लावून पॅक करून घेतलेले आहेत। आता जे शिल्लक राहिलेले चमचे आहेत ते आपण या पद्धतीने या स्टँडमध्ये ठेवायचे आहेत। आता तुम्ही बघू शकता जेवढे चमचे आपल्याला वरती लागणार आहेत तेवढे चमचे आपण या पद्धतीने मोकळे ठेवलेले आहेत आणि हे चमचे अशा पद्धतीने आपण रबरने सेट करून ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता या चमच्याच्या स्टँडमध्ये जागा किती शिल्लक राहिलेली आहे। त्यामुळे तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। टिप आहे ती म्हणजे मसाल्यांसाठी आहे। मसाल्यांच्या बॉक्सवरती पाठीमागच्या बाजूला ज्या ठिकाणी रेसिपी लिहिलेली असते किंवा तारीख वरच्या बाजूला लिहिलेली असते, कधी कधी ती बारीक लिहिलेली असल्यामुळे ती व्यवस्थित दिसत नाही किंवा रेसिपी सुद्धा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने बारीक अक्षरात लिहिलेली असते ती सुद्धा व्यवस्थित दिसत नाही। त्यासाठी आपल्याला इथे सर्व व्यवस्थित दिसण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते आता आपण बघूया। खूप छान ही ट्रिक आहे। तुम्ही याच्या अगोदर ही ट्रिक कधी ट्राय केली होती का नक्कीच कमेंट करून सांगा। त्यासाठी इथे मी मोबाईल घेतलेला आहे। आता बॉक्सच्या पाठीमागे जे काही लिहिलेलं आहे त्याचा आपल्याला फोटो काढायचा आहे। असा फोटो काढून घेतल्यानंतर हा फोटो तुम्ही झूम करून या पद्धतीने त्याच्यावरती जे काही बारीक अक्षरात लिहिलेलं असतं ते स्पष्ट बघू शकता। हे तुम्ही बघू शकता किती व्यवस्थित दिसत आहे। त्यामुळे तुम्ही सुद्धा अशा प्रकारे मोबाईलमध्ये फोटो काढून तो झूम करून बघू शकता। त्यामुळे ही ट्रिक जर तुम्हाला सुद्धा आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। प्लॅस्टिक बॉटलचा हा जो खालचा भाग कट केलेला आहे त्याचा खूप सुंदर असा उपयोग करून दाखवणार आहे। तुमच्याकडे सुद्धा प्लॅस्टिकच्या बॉटल्स असतील तर तुम्ही सुद्धा त्याचा असा वापर नक्की करून बघा। आता याचा जो वरचा भाग आहे तो आपण व्यवस्थितपणे कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कैचीने इथे मी हा कट करून घेतलेला आहे। आता याला आपल्याला डेकोरेट करायचं आहे। डेकोरेट करण्यासाठी येथे मी गोल्डन टेप घेतलेला आहे। गोल्डन टेप आपण या बॉटलच्या खालच्या बाजूला अशा पद्धतीने लावून घ्यायचा आहे। गोल्डन टेप लावून झालेला आहे। आता आपण याला आणखीन डेकोरेट करण्यासाठी कलर करायचा आहे। कलर करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे, ब्लू कलर घेतलेला आहे। आता हा कलर आपण या वरच्या बाजूला लावून घ्यायचा आहे। अशा प्रकारे बॉटलच्या बाहेरच्या बाजूला हा कलर आपल्याला करून घ्यायचा आहे। येथे तुम्हाला जो कलर आवडतो तो कलर तुम्ही तुमच्या आवडीनुसार लावू शकता। कलर आता आपल्याला लावून झालेला आहे। हा कलर आता आपल्याला सुकायला ठेवायचा आहे। हा कलर मी थोडासा लाईट लावलेला आहे, तुम्हाला डार्क लावायचा असेल तरी तुम्ही लावू शकता। कलर आता सुकलेला आहे। याच्यावरती आपल्याला आता डिझाईन करायची आहे। डिझाईन करण्यासाठी येथे मी व्हाईट ॲक्रेलिक कलर घेतलेला आहे। छोट्या साईजच्या ब्रशने याच्यावरती मी अशा पद्धतीची डिझाईन करून घेत आहे। येथे डिझाईन सुद्धा तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता। या पद्धतीने येथे मी पानांची अशी डिझाईन याच्यावरती करून घेतलेली आहे। याच्यामध्ये आता आपल्याला थोडेसे रेड कलरचे डॉट करून घ्यायचे आहे। त्यासाठी इथे मी रेड कलर घेतलेला आहे। या प्रकारचे छोटे छोटे डॉट या पानामध्ये मी करून घेत आहे। अशा पद्धतीने याच्यावरती ही डिझाईन आपण तयार करून घेतलेली आहे। आता याचा उपयोग आपण कशा प्रकारे करायचा आहे तेही बघायचं आहे। त्यासाठी इथे मी अशा प्रकारचा आर्टिफिशियल प्लांट घेतलेला आहे। हे आपण याच्यामध्ये ठेवायचं आहे। अशा पद्धतीचा सुंदर असा फ्लावर वेस आपण याच्यापासून तयार केलेला आहे। याचा उपयोग तुम्ही प्लांटर सारखा सुद्धा करू शकता। याच्यामध्ये तुम्ही पाणी घालून किंवा माती घालूनही झाड लावू शकता।